दरम्यान उजनी धरणातून भीमा नदीपात्रात 81,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। संध्याकाळी 4 वाजल्यापासून हा विसर्ग वाढवण्यात आला आहे। त्यामुळे भीमा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मुसळधार पावसामुळे उजनी धरणही भरलेले आहे आणि त्यातून आता विसर्गही सुरू करण्यात आलेला आहे। दरम्यान उजनी धरणावरून याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर पावसानं पुन्हा एकदा जोर धरलेला आहे। पुण्यात मोठा पाऊस होतोय। उजनी धरण 100% क्षमतेनं भरलेलं आहे। मात्र उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठी असल्यानं पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उजनी धरणामधून देखील भीमा नदी पात्रात पाण्याचा मोठा विसर्ग केला जातोय। मी सध्या उजनी धरणावरती आहे। माझ्या पाठीमागची दृश्य तुम्हाला दाखवतो। उजनी धरणाचे 16 दरवाजे तब्बल 5.25 फुटानं उघडण्यात आलेत आणि त्यामुळे उजनी धरणामधून भीमा नदी पात्रात तब्बल 81,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग होतोय। भीमा नदीचं पात्र सध्या तुडुंब भरून वाहतंय। गेल्या 2 दिवसापूर्वी 61,600 क्युसेक पर्यंत उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सोडला जाणारा विसर्ग पोहोचला होता। मात्र वरून येणारा येवा कमी झाल्यामुळे हा विसर्ग कमी करण्यास सुरुवात झाली होती। मात्र पुन्हा एकदा पश्चिम घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढला आणि त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदी पात्रात केला जाणारा विसर्ग देखील आज सकाळपासून वाढवण्यास सुरुवात झाली। आज सकाळपासून तो विसर्ग वाढवत आता सायंकाळी 4च्या सुमारास तो 81,600 क्युसेक पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। जर उजनी धरणात येणारा येवा असाच राहिला, येणारी आवक जर मोठ्या प्रमाणात राहिली तर हा विसर्ग आणखीन वाढवण्याची शक्यता आहे। त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। देवा राखुंडे, NDTV मराठी, उजनी, इंदापूर।